भिदिले सूर्यमंडळा रवींद्र भट यांची ऐतिहासिक कादंबरी. संध्याकाळ झाली. गुरंवासरं रानातून परतली. थव्या थव्यानं पाखरं आपल्या घरट्याकडे झेप घेऊ लागली. गाव देवीचा भगत तेलवात करायला आला. एक अनोळखी उघडबंब पोर हातची उशी करून गाढ झोपलेलं त्यानं पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर कसला तरी शांत प्रसन्न भाव होता. अशा अवेळी हे पोर का झोपलं असावं असा त्याला प्रश्न पडला. त्याला उठवावं का झोपू द्यावं या संभ्रमात त्यानं गाभाऱ्याच्या शेजारच्या ओनाड्यातील ठाणवाईवर कोपऱ्यात ठेवलेली तेल माखलेली दिवटी चेतवली आणि देवीच्या मूर्तीपुढे ती ओवाळीत तो ग्रामदेवीच्या निमित्ताने आदिमायेच्या असंख्य रूपांना जागवू लागला. रंगात येऊन गाता गाता नाचू लागला. भगताच्या या जागरानं रामदासाची झोप आपोआपच चाळवली. कवनाच्या अखेरीस रामाईचा उल्लेख ऐकून तो अभावितपणे उठून बसला. हात जोडून त्यानं मनातल्या राममूर्तीला अभिवादन केलं. दिवटीजवळ आणून भगतानं त्याला नीट निरखलं. पोरगं थकलेलं शिणलेलं त्याला जाणवलं. नेसत्या वस्त्राशिवाय अंगावर काही नाही. देह मात्र चांगला गुटगुटीत, छाती रुंद आणि पुष्ट, मनगट बळकट, दंडाच्या बेटकुळ्या तरारलेल्या, हाताची बोटं लांबसडक, भरलेल्या मांड्या, पसरट पावलं आणि मुख्य म्हणजे कपाळाच्या वरचं गोटी एवढं आवाळू. भगताला वाटलं कुणीतरी यक्ष गंधर्वच अचानकपणे आकाशातून उतरून देवळात आलेला आहे. त्यानं अभावितपणे रामदासाच्या पुढे डोकं टेकवलं. रामदास पटकन उठला. भगताला म्हणाला, मी कोण, कुठला, माझ्या कशाला पाया पडतोस? तुमच्या रामाईच्या पाया पडा. तिचा गजर तर रोजचाच आहे. रोज कडूसं पडल्यावर हिथं येतो, आईला जागवतो, कुणी बी नसतं पडवीला. आज आपण दिसला, बामण वाटला म्हणून पायावर डोई ठेवली. मी थोडाच नवसाला पावणार आहे तुमच्या, त्यापेक्षा या आदिमातेच्याच पाया पडा. एक विचारू काय? फिरस्ते लोक देवळामंदी रातीचं वस्तीला येतात. तुम्ही दिवसाचा आला, उघड्या जमिनीवर झोपला अन कडूसं पडल्यावर निघाला लगलग बाहेर. जरा वाईच थांबा. तुम्ही कोण, कुठं निघाला? भगतानं कुतूहलानं विचारलं. मी रामदास, रामाकडून आलो, रामाकडे निघालो. भगताला वाटलं पोराला पिसं लागलं आहे. चेहऱ्यावरून चांगल्या घरचा दिसतोय, डोक्यावर परिणाम झाला असावा. कुठंतरी भरकटला आहे. जमलं तर याचा ठावठिकाणा शोधून याला त्याच्या घरी पोचवून द्यावं. तेवढंच पुण्य लाभेल गाठीला. हो बघ रामदासा, आजची रात राहा इथं. उद्या फटपटलं की पोचवून देतो तुला तुझ्या आईबापाकडे. रामदासाच्या मनात धोक्याची घंटा वाजू लागली. या भगताला टाळायला हवं. हे गाव रातोरात सोडायला हवं. पण पोटात भुकेनं आगडोंब उसळलं आहे. मूठभर पीठ मिळालं तर एखादा गाकर तरी भाजून खाता येईल. एक मूठभर पीठ देत असाल तर राहतो आजची रात्र. उद्या पहाटे द्या मला पोचवून घरी. रामदास भगताला विनंतीपूर्वक म्हणाला. देतो की, पीठ कशाला, भाकरच देतो. इथं लागून तर झोपडं आहे माझं. तुझ्या अंगावर बी काही नाही. एक उपरणं बी देतो पांघराया. भाकर खा, पाणी पी. मला वरच्या वाडीवर जायचं आहे एक संबंध उतरवायला. पहाटला आलो की जाऊ तुझ्या घरी. भगत शेजारच्या झोपडीतून एका पितळी
पितळीत भाकरी आणि लोणचं घेऊन आला. पांघरायला एक उपरणं आणि अंथरायला सुतड्याचा एक तुकडा त्यानं रामदासापुढे ठेवला. त्याला प्रेमानं म्हणाला, तू धन्वंताकडचा दिसतोस. माझी गरिबाची ही भाकर घे गोड मानून, कोपऱ्यातल्या तुंब्यातलं पाणी पी अन हो आडवा, मी येतोच पहाटेला. भगत रात्री इथं मुक्कामाला नाही हा रामदासाला शुभशकुनच वाटला. त्यानं भगताचा लोणचं भाकरीचा प्रसाद खाल्ला. तुंब्यातलं पाणी प्यायला. एक तृप्तीची ढेकर देऊन भगताला म्हणाला, बाबा, अंथरूण दिलत, पांघरून दिलत, आता हा तुंबाही द्या की मला. तुंबा आणि कशाला? तुझ्या घरी काय भांडबिंड नाही का तांबा पितळेचं? भांडबिंड नाही का तांबा पितळेचं? बाबा, तांबा पितळेची भांडी म्हणजेच घर, असं साऱ्यांनाच वाटतं. तुंब्यातल्या पाण्याची सर त्या धातूच्या भांड्याला येणार आहे थोडीच. दिसतोयस राजावानी, वागतोयस वेड्यावानी अन बोलतोस मात्र साधूवानी. काय म्हणावं काय तुला? नर म्हणून का नारायण म्हणू? नारायण सोडून काहीही म्हणा. तुम्ही म्हणाल त्या नावाला साथ देईन मी. पर नारायण तर देवाचं नाव, ते का नको? देवाची नावं मुलांना ठेवून एकतरी मूल देव होतं का? नारायण नाव मिरवायचं असेल तर आधी दुष्ट राक्षसांचा वध करावा लागतो. नाहीतर नाव नारायण आणि खातोय पाठीवर आईच्या हातातलं लाटणं. खरं बोललास बाबा. आता माझंच बघ की, पोराचं नाव मोठ्या कौतिकानं ठेवलं. धर्मानं पोर खेळताय फकीराच्या मशिदीत वंजाऱ्या सुलेमानची जुगार. गावात हशम आले की खाताय त्यांच्या मांडीला मांडी लावून गाय बैलाची सागुती. खरा संबंध म्हणजे हा येऊनच बसला आहे आपल्या देशाच्या मानगुटी. 250-400 वर्ष झाली, पण अजून एकही भगत मिळत नाही. हे मानगुटीवरचं भूत उतरवायला आहे का एखादा जहाल मंत्र तुमच्याकडे? सांगा मला. मी पेटवतो साऱ्या देहाचा ऊद, घालतो फुंकर त्या मंत्राची. यवन नावाचं हे भूत कायमचं उतरल्याशिवाय देवाच्या नावालाही आपल्याकडे स्थान नाही. आज तुम्ही जाखाईला नवस बोललात. कसला? कोंबड्या बकऱ्याचा? आपल्या साऱ्यांच्याच भूमातेला आता नवस हवा आहे. नररुंडांचा, माणसाच्या लालभडक रक्ताचा. त्याच्याशिवाय महिषासुरमर्दिनी कात्यायनी हे स्वरूप प्रकट व्हायचं नाही. रामदासाचं हे रौद्ररूप संबंधालाही वठणीवर आणण्याची वल्गना करणाऱ्या भगताला सहन होईना. तो काकुळतीनं म्हणाला, पोरा, तू कुणीही असशील, पण असलं अभद्र कुठं चारचौघात बरळू नको. आज तुझी जपणूक माझ्यावर हाय. उद्या घरी घालवतो तुला. मग तिथं काय बी बरं. मी घरी जाणार नाही, कारण मला घरच नाही. मग कुठं घालवू तुला? माझ्या रामाकडं, पंचवटीला, नाशिक क्षेत्री. बाबा, इतकं दूर आपल्याच्यानं नाही व्हायचं. मग माझ्या नादी लागू नका. एकलाच जाशील, प्रभू रामचंद्र मला वाट दाखवील. जा बाबा जा. सरळ या गोदावरीच्या काठानं वर जा. केव्हा तरी पोचशील तुझ्या रामाकडं. तेवढा तुंबा देता ना? आता पुन्हा हाय का आणखी? अरे घे की. पर करणार काय त्याचं? तुमची आठवण म्हणून आयुष्यभर जपून ठेवेन. भगताच्या डोळ्यात पाणी तरळलं. माझी गरिबाची कसली आली आठवण. तुम्ही मला अन्न दिलं, वस्त्र दिलं. आता यापुढे माझ्याकडे जो येईल त्याला मी कधीही विनमुख जाऊ देणार नाही. भुके जत्रेला तृप्त होईल, तहानलेला शांत होईल. तुमचा हा तुंबा माझ्या दृष्टीने माणुसकीचा अमृतकुंभ असेल. जा बाबा जा. मोठा हो, खूप मोठा हो. कधी पुन्हा आलास तर या म्हाताऱ्या भगताची आठवण ठेव. बाबा, आणखी एक मागणं आहे.
कसलं र पोरा, आपली भेट झाली हे कुणाला बोलायचं नाही का र? मग कुणी मागावर आहेत तुझ्या? माझेच गावकरी. एखाद्या वेळी शोध घेत येतील इकडं, विचारतील तुम्हाला. पर असं काय घडलंय तुझ्या हातून? आईला दुखावलंय. होणाऱ्या बायकोचं तोंडही न पाहता तिलाही झिडकारलं आहे. अरे पर का, मला माझा नवस फेडायचा आहे. या देशातली सारी परकीय सत्ता दूर हटल्याशिवाय तो फिटायचा नाही. आज तुम्ही माझा माग कोणाला सांगितलात तर तुमची जाखाई तुमच्याच काय कुणाच्याच नवसाला कधी पावायची नाही. नको बाबा असं म्हणू. ही जाखाई नवसाला नाही पावली कुणाच्या तर माझं पोट भरायचं कसं? मग नाही ना सांगणार नाही. या जाखाईची शपथ. मला भूतमंत्र देणाऱ्या गुरु शपथ नाही. भगतानं रामदासाच्या पायांवर डोकं ठेवलं. रामदासाने त्याला उठवलं. जाखाईला अनन्य भावे नमस्कार केला. भगताला वाटलं या शिळामूर्तीवर त्रिपुरासुरमर्दिनीचं विक्राळ रूप प्रकटलं आहे. थक्क होऊन तो मूर्तीकडे पाहत स्तब्ध उभा राहिला. हाती तुंबा आणि खांद्यावर सुतड्याचा तुकडा घेऊन रामदास वादळासारखा बाहेर पडला. त्याच्या झपाट्याच्या झोतानं कोनाड्यातली ठाणवई विझली. सर्वत्र काळोख दाटला. देवीपुढे स्तब्ध होऊन उभ्या राहिलेल्या भगताच्या मनात मात्र ज्ञानाचा एक किरण स्थिर झाला. हा वरवर पिस लागलेला वाटणारा मुलगा कुणीतरी फार मोठा आहे. त्याच्या शब्दांत अंगार आहे, वृत्तीत साहस आहे. त्याला पुन्हा घरी घेऊन जाणाऱ्याला त्याचा माग कधीही सांगायचा नाही. गोदावरीचा उत्तर किनारा हा रामदासाचा राजमार्ग. पश्चिमेच्या दिशेनं त्याची अखंड वाटचाल सुरू होती. दिवसभर एखाद्या घुमटीत किंवा मंदिरात पडून राहायचं. रात्री वाटचाल वेगात सुरू. लहानपणी गीतेत शिकलेली संयमी माणसाची लक्षणं तो या यात्रेत प्रत्यक्ष जगत होता. या निशा सर्वभूतानां तस्या जागर्ती संयमी. जेव्हा सारं चराचर निद्रिस्त असतं त्यावेळी संयमी जागा असतो. तहान, भूक, निद्रा, आहार, विहार या साऱ्यांवरच त्याला संयम ठेवावा लागेल. वाटेत वाड्या वस्त्या, लहान मोठी गावं लागत. एखाद्या दारी उभं राहावं. जय जय रघुवीर समर्थ ही ललकारी द्यावी. उपरण्याच्या झोळीत जे पडेल ते परब्रह्म म्हणून स्वीकारावं. एखादं दारच तोंडावर आपटायचं. मग पुढचं दार, तिथंही नाही. मग तिसरं, चौथं. अशा चौथ्या दारानंतर मात्र त्या दिवशी अनशन. गोदावरी आहेच की सोबतीला. तुंबाभर पाणी प्यावं, तृप्त होऊन ढेकर द्यावी, आडोशाला पडून राहावं. सूर्यास्ताला पुढची वाटचाल सुरू. जसं जसं अंतर पडत गेलं तसा तसा दिनक्रम बदलला. जांब बरंच मागं पडलं. कुणी पाठलाग करेल याची धास्ती उरली नाही. रामदास रात्रीचा चालेनासा झाला. संध्याकाळी निवारा मिळाला की मुक्काम करायचा. सूर्योदयाला वाटचाल सुरू करायची. मजल दर मजल करीत तो गोदावरीच्या उगमाच्या दिशेने अखंड वाटचाल करीत होता. घटिका, फळं, तिथी, मास याचं भानच सुटलं होतं. मुखी अखंड रामनाम, मनात सदैव राममूर्ती आणि डोळ्यांपुढे सन्मार्ग दर्शविणारे मारुतीराय या त्रिपुटीच्या सान्निध्यात चढ उतार, जंगल, झुडपं, टेकड्या, दगडधोंडे कसलंच भान नव्हतं. गोदेकाठचे रानात कसणारे शेतकरी कधी कधी आवर्जून हाक मारीत.
एक रात्र वस्तीवर ठेवून घेत. ताटाशेजारी ताट लावीत. कधी कुणी मुठभर भुईमुगाच्या शेंगा देई. एखादा गुळाचा खडा हातावर ठेवी. कुणाकडे पीठ, कुणाकडे मीठ. माणसाच्या मनातला राम रामदासाला कधीच उपाशी ठेवीत नसे. कधी कुणीच नाही भेटलं. वाडीवाडीत निर्मनुष्य वाडी वस्ती निर्मनुष्य असली तर गोदेकाठच्या गाळातले कंद यायचे मदतीला. रानशेण्या पेटवायच्या, कंद भाजायचे, रामाला नैवेद्य दाखवायचा आणि स्वाहा करायचे. जिभेवर टिकून जिभेवर टिकूच द्यायची नाही त्याची चव. मग तुरट, आंबट, कडसर, सारच मधुर. क्षुधा शांती व्हायची ना. फक्त अनोळखी कंद कटाक्षाने टाळायचे. काय सांगणार? विशार व्हायचा. साधनेची सुरुवातच सदेह गोदार्पण मस्तू व्हायची. सकाळ झाली. रामदासानं गोदेवर स्नान केलं. बदलायला दुसरं वस्त्र कुठे होतं? अंगावरचं एकमेव धोतर दिलं टरकावून. कौपीन तयार केलं. जांघेवर घट्ट बांधलं. उरलेल्या कापडाची उलटसुलट टोकं हाती धरली. अंगाभोवती गुंडाळून मानेवरती गाठ मारली. उपरण्याची झोळी करून खांद्याला लटकावली. त्यात सुताड्याची घडी ठेवली. उजव्या हाती तुंबा घेतला आणि निघाले बटूमूर्ती पश्चिमेकडे. मुखानं नामचे सुरू. श्रीराम, जयराम, जय जयराम. सूर्य माथ्यावर येऊ लागला. उन्हाचा कडाका जाणवू लागला. दुष्काळाचं सावट या भागावरही जाणवत होतं. झाडं सुकली होती. रानं उजाड झाली होती. चार चार मण ज्वारी पिकविणाऱ्या शेतकऱ्याला सुद्धा अधूनमधून उकडलेली रताळी खाऊन राहावं लागायचं. नदीकाठच्या रानातल्या एका खोपीसमोर उभं राहून रामदासांनी साद घातली. जय जय रघुवीर समर्थ. म्हातारे पाटील बाहेर आले. या तेजस्वी बालब्रह्मचार्याला पाहून क्षणभर स्तिमित झाले. नम्रपणे म्हणाले, कुठं निघाला योगीराज? नाथादारी पैठणला, मग रामदारी पंचवटीला यात्रा करताय जणू. होय, यात्राच म्हणायची. दुसरं काय? मग वाटतं ज्ञानोबाच्या आपेगावला जावा की. हितनं 4 कोसावर तर हाय. आधी ज्ञानोबा करा, मग नाथबाबा. तिथनं पुढं जा पंचवटीकडं. अवश्य जाईन. ज्ञानोबाचं आपेगाव भेटणार हा शुभशकुनच आहे या यात्रेतला. जरा टेकावाईच. कारभारीण वस्तीवर जाऊन भाकरी घेऊन येईल. त्यांना कशाला त्रास? खोपीत काय असेल ते द्या. नसलंच तर तुमचे आशीर्वाद तर राहतील पाठीशी. हिथं खोपीत काय असणार या दुष्काळात? राताळी आहेत उलिशी. देऊ आनंदानं. 4 तुम्ही खावा, उरलेली थोडी ज्ञानोबापुढं अन नाथा बाबा मोर ठेवा निवेदा म्हणून. त्यांना म्हणावं पाऊस पाडा. पुढल्या सुगीला तेलपोळीचा निवेद घालीन. यंदा आभाळानं ओढ धरली. तुम्ही बी खावा. आमच्यावानी राताळीच. रामदासांनी पाटलाला नम्रपणे नमस्कार करून त्याचा निरोप घेतला. त्याच्या मनात वारंवार एकच विचार घोंघावत होता. रयत दुष्काळात होरपळतीये. रताळ्यावर जगतीये आणि यवनराजा आपल्या महालात सुखासीनपणे लोळतोय. गांजलेल्याला अधिक गांजतोय, नडलेल्याला अधिक नडतोय. लोकांच्या भुकेची टवाळी करतोय. त्यांच्या घामाच्या कारंज्यात न्हातो आहे. काळजाची सागुती खातोय. रक्ताचं मद्य झोपतोय. रयतेच्या आया बहिणी जुलमानं जनानखान्यात कोंबतोय. त्यांच्याबरोबर सुखशय्या भोगतोय. हा कसला राजा? हा नृशंस? हा बकासूर? हा
असुरांचाही असुर. म्हातारबाबांनी दिलेली रताळी झोकून म्हातारबाबांनी दिलेली रताळी झोळीत घालून रामदास विचारांत हरवून तसाच पुढे पुढे चालू लागला. सूर्य अधिक माथ्यावर आला. उन्हाचा कडाका तीव्र झाला. सर्वांगाला चटके बसू लागले. अवतीभोवती सावली देणारं एखादं झाडही दिसेना. अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या. रामदास चालतच होता. नदीनं डावीकडे एक वळण घेतलं. त्या वळणावरून पुढे आल्यावर त्याला एक घुमटी दिसली. वर करंजाची सावलीही होती. घुमटीपासून नदीकडे मातीतच पायऱ्या खोदल्या होत्या. पात्राशी घाट बांधल्याप्रमाणे 8-10 घडी दगड लावून ठेवलेले होते. रामदासांनी घुमटीचा आश्रय घेतला. काही वेळ घुमटीतल्या थंड दगडी फरशीवर पडून सारं अंग सैल सोडलं. श्वासाची धाप कमी झाल्यावर तो खाली आला. घाटाच्या दगडावरून गोदावरीच्या पात्रात उतरला. त्या वाहत्या पाण्याच्या स्पर्शानं त्याचं सर्वांग शांत झालं. आलेल्यानंच तो वर आला. अवतीभवतीच्या रानशेळ्या गोळा केल्या. सगळं जमा केलं. गारगोटीच्या चकमकीनं करंजाखाली अग्नी चेतवला. उन्हानं वाळलेलं गवत लगेच पेटलं. रानशेळ्या लालसर दिसू लागल्या. धगधगीत निखारा तयार झाल्यावर त्यानं झोळीतली 4 रताळी त्या निखाऱ्यात टाकली. त्या धगीनं अंगावरचं कौपीनही वाळलं. खमंग रताळ्याचा भाजलेला वास सुटला. काटकीनं निखारा दूर करून त्यानं तो रानमेवा बाहेर काढला. एक तुकडा गोदावरीला अर्पण केला. एक गाईच्या नावानं बाजूला ठेवला. एक घुमटीतल्या शिवलिंगापुढे ठेवला. सारे नैवेद्य झाल्यावर त्यानं पहिला घास तोंडात घातला. तोच कुणीतरी मागून येऊन त्याची मानगूट धरली. क्षणभर तो भांबावला. चटकन उभा राहिला. मानेला हिसडा देऊन गर्दन वळला. पठाणी वेशातला एक हशम एखाद्या दैत्यासारखा त्याच्यासमोर उभा होता. रामदासाला त्याची घृणा आली. त्याच्या सर्वांगाला कसला तरी असह्य दर्प येत होता. डोळे तांबारलेले होते. दाढी अस्ताव्यस्त झाली होती. अंगरख्यावर कसले तरी घाणेरडे डाग पडले होते. त्याला धड उभंही राहता येत नव्हतं. स्वारीनं भरपूर झोकली आहे हे रामदासाच्या लगेच लक्षात आलं. त्याच्याकडे दुर्लक्ष करून रामदास पुन्हा धुनीकडे वळला. त्याला एक धक्का मारून त्या हशमानं विचारलं, क्यू बे बम्मन, इधर क्या कर रहा है अकेला? रामदास निर्विकारपणे रताळं खात बसला. ए लौंडे, सुनाई नहीं देता क्या? जो कुछ तेरे पास होगा मुझे दो, मुझे भूक लगी है. तो हशम रामदासाच्या हातातलं रताळं हिसकावून घेऊन बकाबका खाऊ लागला. आता या बेवडेबाज पठाणाला चांगला धडा शिकवायचा असं रामदासांनी ठरवलं. त्याच्या हातातलं उष्ट रताळं काढून घेऊन त्यांनी दूर भिरकावलं. एवढ्याशा पोराचं ते धाडस पाहून तो हशमही क्षणभर चक्रावला. गुरगुरून म्हणाला, ए सुअर की औलाद, क्यों मेरा खाना फेक दिया? या शब्दांनी क्षणभर आपला तोल जाऊन हातून काहीतरी वेडवाकडं घडेल असं रामदासाला वाटलं. या शराबी माणसाला त्याच्या कलाकलानेच घेऊन गोत्यात आणायला हवा. हातून काही वेडवाकडं झालं तर नसतं लचांड अंगावर यायचं. याचे कुणी साथीदार आसपास असतील तर समर प्रसंग ओढवायचा. त्यांच्या म्यानात तलवारी असतील, कमरेला बर्ची असेल. आपण निशस्त्र, शिवाय एकटे. आता हे प्रकरण अक्कल हुशारीनंच मिटवायला पाहिजे. क्षणार्धात रामदासाच्या मनात अनेक विचारांचं आवर्त फिरलं. हशम रामदासाला दूर ढकलून पुन्हा धुनीतली रताळी उकरू लागला. खानसाब, वो चीज मत खाना.
क्यों बे लोंडे? पर वो प्रसादी है, एक अवलिया ने मुझे दी है। तो क्या हुआ? प्रसादी तो प्रसादी, मैं भूखा हूँ। अरे भाई, मत खाना उसे। अवलिया ने एक बात बताई है मुझे। कैसी बात? ये प्रसादी अल्लाह की देन है। जो नहाने के पहले खाएगा वो पत्थर हो जाएगा। मैं तो नहा चुका हूँ लड़के, कभी जुम्मे को। आज नहाया क्या? आज जुम्मा थोड़ी है। तो फिर देखो ये बमन, तो फिर देखो मैं बमन, अवलिया तुम्हारा। मैं भी स्नान करके प्रसादी खा रहा था। पत्थर बनूंगा तो क्या होगा? तुमको पत्थर बनना हो तो अवश्य खा लो। ये लो, और भी लो। अरब देशातली अस्सल खजुरीची कडक शराब टेर पिऊन तो हशम आधीच सैरभैर झाला होता. कुठलाही योग्य निर्णय घेण्याची क्षमता त्याच्या मेंदूत उरली नव्हती. रामदासाचं बोलणं त्याला खरं वाटलं. भूख तो लगी है, क्यों न नहा के खाऊं? चलो मेरे साथ. कहा? नीचे, पानी के तट पर. मैं तो पहले ही नहा धो के आया हूँ. फिर भी चल. लेकिन क्यों? मैं नीचे जाने के बाद तुमने सब प्रसादी खाई तो? ठीक है, आता हूँ. दगडी घाटावर तो शराबी हशम लडखडत्या पावलानं उभा राहिला. मागे उभ्या असलेल्या रामदासाला विचारू लागला, इधर पानी कितना है? घबराइए मत. खाली अपने पाँव तक. सच? हाँ. अब करो बिस्मिल्ला. कूद लो पानी में. रामदास स्वतःशीच हसत म्हणाला. त्या शराबीनं आपलं सारं अंग 2-3 पुरुष खोल असलेल्या त्या डोहात झोकून दिलं. नाकातोंडात पाणी जाऊन तो गटांगळ्या खाऊ लागला. हातपाय झाडू लागला. अंगरख्यात पाणी शिरून जड होऊ लागला. काठाकडे येण्याची धडपड करू लागला. रामदास झपाट्याने वर आला. कुणी साथीदार इकडे येण्याच्या आत धूम ठोकायला हवी याची त्याला जाणीव झाली. दोन्हीतल्या रताळ्यांचा कोळसा झाला होता. दुरून घोड्यांच्या टापांचे आवाज आणि यावनी शब्दात मारलेल्या हाका अस्पष्टपणे कानावर पडू लागल्या. रामदासानं झोळी उचलली. मारुतीरायाचं स्मरण केलं. पायात पवनाचा वेग आला. तो चालू लागला. अधूनमधून पळू लागला. पार क्षितिजा आड झाला. ज्ञानोबाच्या आपे गावातलं रावळाचं शिखर दूर पश्चिमेकडे दिसू लागलं. त्यावेळी सूर्यही पश्चिमेकडे वळून आपल्या मावळत्या किरणांनी माऊलीच्या शिखराला स्पर्श करून दिवसभराचा आपला ताप आता संपल्याची ग्वाही माऊलीला देत होता. पूर्वेकडच्या कोटाराकडे झेपावणाऱ्या पाखरांच्या बरोबर उगवणाऱ्या चंद्राला निरोप देत होता. मावळताना का होईना माऊलीसाठी मी तापहीन झालो. आता उगवताना तू लांछनहीन होऊन उगव. माऊलीच्या अलौकिक मागण्यातला थोडा वेळ तरी प्रतिसाद दे. रामदास आपेगावात शिरला. विचारत मंदिराशी आला. तिन्ही बाजूला ओवऱ्या होत्या. मधल्या पडवीत एका चौथऱ्यावरच्या महिरपीत विठ्ठल रखुमाईच्या कटीवर हात ठेवलेल्या मूर्ती होत्या. ठाणवळीचा मंद उजेड त्यांच्या चेहऱ्यावर पडला होता. त्यांच्यापुढे समोरासमोर बसून कपाळी गोपीचंदन आणि बुक्का रेखलेले काही माळकरी सुस्वरात ज्ञानदेवांचा अभंग म्हणत होते. मृदुंग्या लग्गीवर लग्गी लावत होता. टाळकरी समेवर येऊन तोड घेत होते. साऱ्या वातावरणात ज्ञानदेवांच्या पूर्ण प्रतिमेचा आणि आत्मसाक्षात्काराचा अभिनव विलास भरून उरला होता. अभंग ऐन रंगात आला. ब्रह्मधरिसी या देहाचा विठ्ठल म्हणे का रे वाचा.
पडोनी जाईल कलेवर, विठ्ठल उच्चारी पा 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 सार, रखुमादेवीवरू अभय करू, मस्तक ठेविला निर्धारू. रामदास तल्लीन होऊन भजन ऐकत होता. पसायदान झाल्यावर त्यानं विठ्ठल रखुमाई पुढे वाटेवरच्या पाटलानं दिलेली रतेडी ठेवली. भजनकऱ्यांनी त्याची चौकशी केली. पंचवटीला जाताना आपण पैठणला नाथाद्वारी थांबणार आहोत, एवढंच त्यानं गावकऱ्यांना सांगितलं. एक रात्र वस्तीची परवानगी मागितली. आपेगावकरांनी त्याला परवानगी तर दिलीच, शिवाय सुग्रास भोजनाचीही सोय केली. घर सोडल्यापासून एवढं ताटभर चविष्ट जेवण रामदासाला आज प्रथमच मिळत होतं. ज्ञानोबाच्या स्मृतीला वंदन करून त्याने ते सात्विक अन्न प्रसाद म्हणून ग्रहण केलं. त्याचं भोजन झाल्यावर गावातले आबालवृद्ध कुतूहलाने देवळात जमले. हा पोरगा कोण, कुठला, एकटाच का निघाला, कितीतरी प्रश्न. याचं मात्र उत्तर एकच, मी रामदास. जिथं राम तिथं मी. जिथं रामोपासना तिथं माझा निवास. मारुती राया मार्ग दाखवतो, मी चालतो. आज माऊलीच्या सावलीला आलो. रामकृष्ण हरीचा घोष ऐकला, पाय थबकले. तुम्ही गावकऱ्यांनी स्वागत केलं, मी कृतार्थ झालो. माझ्याजवळ मात्र या क्षणी तुम्हाला देण्यासारखं काहीच नाही. भावनाविवश व्हायचं नाही असं मनाला वारंवार बजावून सुद्धा माऊलीच्या या पितृगृही आल्यावर रामदास थोडाफार का होईना पण भावनाप्रधान झालाच. नकळत त्याच्या डोळ्यांच्या कडा ओलसर झाल्या. गाव पाटील पुढे झाले. त्याला म्हणाले, देण्यासारखं बरंच असणार तुझ्याकडं. रामदास विषण्णपणे हसला. काय असणार, ही झोळी आणि हा तुंबा. झोळीत 4 रताळी आहेत, ती माझी नाहीत. वाटेत भेटलेल्या त्या वृद्धानं नाथबाबासाठी दिली आहेत. माऊलींचा प्रसाद माऊलींपुढे आल्याबरोबरच ठेवला. आता देण्यासारखं काही उरलंच नाही माझ्याजवळ. अरे बाबा, तू बालवयातच बाहेर पडलास, यात्रा करतोयस, गळ्यातल्या जानव्यावरून बामणाघरचा दिसतोयस. बामणाजवळ देण्यासारखं खूप असतंय. काय असतंय एवढं? रामदासांनी कुतूहलानं विचारलं. त्याचं ज्ञान. आम्ही अडाणी, पोथीपाठ काही बी येत नाही. लिवनंबी नाही, वाचनंबी नाही. आल्यापासून बोलतोयस मोठ्या साधूवाणी. जरा आम्हाला तरी ऐकू दे तुझं ज्ञान. समदे गावकरी त्यासाठीच तर जमा झालं आहेत इथं. पाटलांनी विनंती केली. पाटील, मी पोर, अजून ज्ञान मिळवायचं आहे. जे जवळच नाही ते देणार कसं? रामदास मवाळपणे म्हणाला. आजवर काहीच शिकला नाहीस तर शिकशील पुढं. पर आज सांग काहीतरी तुला ठाव असलेलं. यात्रा करताना फिरता फिरता उमगलेलं. आजवरचा अनुभव तर फार दाहक आहे आजोबा. असलं जाणणारं अनुभव माऊलीला सुद्धा आलं. तुम्हा आम्हाला चुकणार वय थोडंच. तेच म्हणतो मी. मगाशी भजनानंतर गावकऱ्यांनी माऊलीचं पसायदान म्हटलं. काय मागणं मागितलं माऊलीनं? दुष्टांचा दुष्टपणा जावा, त्यांची सत्कर्माविषयीची आवड वाढावी, साऱ्या प्राणिमात्रात परस्पर मित्रभाव निर्माण व्हावा, सगळे सोयऱ्यांनी सूर्याप्रमाणे प्रकाश द्यावा, शक्ती स्फूर्ती द्यावी, पण दाह नको, चंद्रासारखा शीतल चांदण्याचा स्पर्श द्यावा, पण चारित्र्यावर डाग नको. माऊली, हे अलौकिक मागणं
साऱ्या विश्वात्मक देवांकडे मागून समाधिस्थ झाली आणि अवघ्या 15-20 वर्षात दुष्टांच्या लाटा आपल्यावर येऊन आदळल्या. देवगिरीचा शूर शंकरदेव मलिकाफरानं मारला. महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा या देवगिरीच्या पतनाबरोबरच नाहीशी झाली. दुष्टांचा सुकाळ झाला. दुरिताचं सावट गडद झालं. 200-250 वर्षात तुम्ही आम्ही आपल्याच भूमीत गुलाम झालो आहोत. चारित्र्यहीन नेतृत्वानं आदर्शाचा कणाच मोडला. बलिष्ठ माणुसकी शून्य झाला. सगळे सोयरे परस्परांचे शत्रू झाले. सासरे जावयाचं अतूट नातं संपलं. पिढ्यानपिढ्यांच्या हाडवैरानं स्वतःचा नाश होतोय. हे राजे म्हणून घेणारे, कुळीचं गुणगान करणारे, वतनदारही विसरले. रयत कुचंबली. दुःख सांगायचं कुणाला? स्वार्थासाठीच बापानं शेंडी छाटून टाकली. त्याच्या पोरानं धर्म सांगायचा कुणाला? या प्रजेला आता आपली म्हणून पोटाशी धरणारा कुणी वाली हवा. त्याच्या मायबहिणीचं, बायकापोरीचं रक्षण करणारा कुणीतरी समर्थ हवा. त्याशिवाय माऊलीचं पसायदानातलं मागणं पुरं होणार नाही. आजोबा कधीही पुरं होणार नाही. या एवढ्याशा मुलाचे इतके दाहक विचार ऐकून सारे गावकरी गांगरले. आजवर सुलतानाविरुद्ध कुणी ब्र ही तोंडातून काढत नव्हतं. आज हा बाणेदार मुलगा माऊलीच्या मागण्याच्या निमित्ताने साऱ्या यावनी साम्राज्यावरच कोरडे ओढत होता. म्हातारे पाटीलबाबा पागोट्याच्या शेवानं आपली आसोळ टिपीत होते. बाळा, राहतोयास का या गावामंदी? काय करू राहून? आमच्या या गैदी पोरांना शिकीव जरा देवाधर्माचं. आम्हा हातनं काय बी झालं नाही. जन्माला आलू अन लाथा खात मेलू. या नव्या पोरांना सांग 4 डावपेच मस्तीनं जगण्याचे, अन्यायावर तुटून पडण्याचे. मला नाही राहता यायचं बाबा. अजून खूप लांबची वाटचाल करायची आहे. रामदास सडेतोडपणे म्हणाला. तू नकोच राहूस बामणा. आमचं म्हातारं काय बी सांगतंय. असलं काही केलं तर सर्व्या गावावरून नांगूर फिरलं गाढवाचा. म्हाताऱ्याला काय त्याचं? त्याच्या गवऱ्या पुढं गेल्यात स्मशानात. तू आपला जा बाबा. जमलं तर आताच जा. तुझ्या नादानं गावातलं एकांद पोर जरी बिथरलं तर मग हायच सारा एस्कोट. घरादाराला आसूडाचं पटकं खावं लागतील, नाहीतर मुंडकी तोडून द्यावी लागतील. बुरजाच्या भोकाची शोभा वाढवायला पोरीबाळी लोटाव्या लागतील त्यांच्या अंगाखाली. नंतर बेगमांच्या दासी बाटकी व्हायला. तू आपला पाहिजे तिकडं जा. इथं मातूर राहू नको. म्हाताऱ्या पाटलांचा थोरला हणमंता ताडकन म्हणाला. बाप पोराकडे केविलवाणेपणानं पाहत होता. त्याला पोराचे म्हणणं पटत नव्हतं, तरी खोटंही वाटत नव्हतं. चोहीकडं हेच चाललं होतं. न पटणारं मनाविरुद्ध स्वीकारायचं. परकीयांनी आसूड मारायचा. स्वकीयांनी मुसक्या बांधून झाडं लावून आपल्याच गळ्यात गोल गोल फिरायचं. आपणच पिकवलेले मोती मळणी करून पोत्यात भरायचे आणि यवनांच्या उंबरात ओतायचे. कारण काय? प्राक्तन. दुसरं काय म्हणणार? हणमंताला परिस्थितीची जाणीव होती.
आपल्या स्वतःच्या असहाय्यतेची कल्पना होती. तो साऱ्या गावकऱ्यांच्याच मनातलं बोलला. रामदासालाही ते पटलं. यांचं बरोबर आहे पाटील बाबा. माझं चुकलं. भोवतालच्या परिस्थितीचं माझं भान सुटलं. आता यापुढे मी तारतम्यानं बोलायला शिकेन. तुमच्या चिरंजीवांनी योग्य वेळी भानावर आणलं मला. आता निघतो. पैठणाला नाथांच्या दारी जातो. पोरगं बोललं म्हणून शान रागाला आलास व्हय? त्याचं बरोबर हाय. तुझं बी काही चुकीचं नाही. आज पड हितच वस्तीला. पहाटला निघ. 4 कोसावर तर जायचं आहे. म्हातारे पाटील समजुतीनं म्हणाले. नको बाबा, आता भीड घालू नका. माऊलीचं दर्शन झालं. सारं काही भरून पावलो. मला सवय आहे रात्रीसुद्धा चालण्याची. मला जाऊ दे. नाथांचं दर्शन घेऊन मला पुढे पंचवटीला जायचं आहे. पाटील काही बोलण्याच्या आधीच रामदासाने टुंब आणि झोळी उचलली आणि गावकऱ्यांना नमस्कार करून तो झपाट्याने गोदावरीवर आला. आपेगावची नदी काहीशी खोलातून वाहते. दोन्ही बाजूंना उंच उंच डगरी. रामदास डगरीवर चढला. पात्राच्या कडेने चालू लागला. चंद्राचं चांदणं सर्वत्र पसरलं होतं. पात्रात पडलेलं चंद्रबिंबही रामदासाबरोबर चालत होतं. पश्चिमेकडे तरंगत येत होतं. रामदास विसाव्यासाठी थबकला की तेही थांबायचं. भरभर पळू लागला की तेही पळायचं. त्याच्याकडे पाहून रामदासाला खूप बरं वाटलं. आपण एकटे नाही. सोबतीला हा चांदीच्या ताटाएवढा चांदोबा गोदावरीच्या लाटांवर आरूढ होऊन आपल्याबरोबर आहे. आता शुक्ल मास संपेपर्यंत, असं म्हणून अधूनमधून रात्रीचं याच्या सोबतीने चालायला हरकत नाही. कृष्ण मास लागला की 7-8 दिवसांत येईलच पंचवटी. चालता चालता रामदासाच्या मनात नानाविध विचार येत होते. देशात भयानक उलथापालथ झाली. रक्ताचे सडे पडले. देवांच्या मूर्ती नदीत पडल्या, विहिरीत गेल्या. कित्येक चुडे फुटले. कुंकवं पुसली गेली. गायी कापल्या. इतस्ततः त्यांची हाडं विखुरली. दुष्काळ पडले. रानं उघडी पडली. वनं बोडकी झाली. कोलीकुत्री भेसूर आक्रोशू लागली. आगी लागल्या. गावच्या गावं भस्म झाली. ब्राह्मण बाटले. क्षत्रिय सेवक झाले. शूद्रांनी यवनांची कास धरली. नदीकाठच्या समाध्या बंगल्या. चुन्यानं रंगवलेली पांढरीफेक थडगी दिसू लागली. या चंद्रसूर्याला त्याचं काही आहे का? ते निर्लेप निर्विकार आहेत. शुक्ल पक्षात चंद्र अधिक प्रकाशमान होतो. पूर्ण रूपाची वाटचाल करतो. कृष्ण पक्षात क्षीण होऊ लागतो. अमावास्येला अंधाराच्या धुलईत दडून बसतो. पुन्हा दुसऱ्या दिवशी हळूच डोकावून बघायला लागतो. सूर्याचंही तसंच. आधी दक्षिणायन, मग उत्तरायण. कधी लवकर उगवायचं, उशिरा मावळायचं. कधी उशिरा उगवायचं, लवकर मावळायचं. अधूनमधून दोघांनाही ग्रहणं लागतात. पण ते कायमचे, अदृश्य कधीच होत नाहीत. तशीच ही नदी. सहस्रावधी वर्ष मानवाच्या निर्मितीच्या आधीपासून ही अविरत वाहते. उन्हाळ्यात आटते, पावसाळ्यात फुगते. तिचं वाहणं मात्र कधीच थांबत नाही. कुणी थांब म्हटलं तरी थांबणार नाही. मध्येपर्यंत आडवा आला तर त्याला फोडून जायला बघेल. नाहीच जमलं तर वळसा घालून जाईल. ही झाडं, हे पर्वत, सारे निर्विकार निश्चल. हे खरे गुरु. आपल्या जवळचं देण्यासारखे जे आहे ते देऊन टाकणारे. घेणाऱ्याकडून परतीची कसलीही अपेक्षा न करणारे.
कदाचित परमेश्वरानं गीतेत यांचंच वर्णन केलं असेल. सुख दुःखे समे कृत्वा लाभो जयाजयो, हे खरं पूर्णत्व, ही खरी तटस्थता, हा खरा कर्मयोग, ही खरी आनंद अवस्था, हे खरं चिरंतन, ही खरी निरंजन अवस्था. हे सारं शिकण्यासाठी आणि सदैव अनुभवण्यासाठी माणसानं निसर्गाला गुरु करावं. झाडं स्वतःची सावली दुसऱ्याला देतात, स्वतः पाशीच ठेवत नाहीत. चंदनाचा गंध आपल्या लेपानं दुसऱ्याला थंड करतो. गंधानं स्वतःलाच लेप मागावा असं कधी घडत नाही. आणि मी ज्ञानहीन प्रतिकूल परिस्थितीची खंत करीत बसतो. ती बदलण्याची शक्ती आणि पात्रता नसताना बाष्कळ बडबड करीत बसतो. स्वतःच्या भावनांना आवर घालता येत नाही म्हणून इतरांच्या भावना भडकावीत बसतो. भल्या भल्यांना जमलं नाही ते मला करायचं आहे, नक्कीच करायचं आहे. पण त्यासाठी आता या निसर्ग गुरूकडून तटस्थपणाचं, निरामय, निर्विकल्प स्थितप्रज्ञेचं ज्ञान मिळवायला हवं. साधनेशिवाय ज्ञान नाही, ज्ञानाशिवाय विकास नाही, विकासाशिवाय जागृती नाही, जागृतीशिवाय परिवर्तन नाही आणि परिवर्तनाशिवाय अंतिम मोक्ष नाही. आता तटस्थ व्हायला शिकायचं, आंतरिक आणि बाह्य शक्ती वाढवायचा प्रयत्न करायचा, लोकांत मिसळायचं, तरी समुदायापासून दूर राहण्याची कला अंगी बाणवायची. समुदायाला सार्वत्रिक सौख्याचा मार्ग सांगायचा. आपण मात्र ऐहिक सौख्यात अडकायचं नाही. प्रजाहितासाठी लोकनायक घडवायचा प्रयत्न करायचा. पण आपण मात्र राजवैभव उपभोगायचं नाही. माणसातल्या त्रुटी त्याला दाखवून द्यायच्या, पण त्याची टेहाळणी करून आपला टेंबा कधी मिरवायचा नाही. प्रापंचिकाला प्रपंचाची कर्तव्य सांगायची. आपण मात्र कधीही प्रपंच मांडायचा नाही. भुकेलेल्यासाठी अन्नछत्र उघडायची, तहानलेल्यासाठी पाणपोया बांधायच्या, आपल्यासाठी मात्र 4 घरची माधुकरी किंवा कोरडी भिक्षा. तहानेसाठी या तुंब्यातलं पाणी. चातुर्वर्ण्याने आपापली कर्तव्ये कशी पार पाडावीत याचं सदैव मार्गदर्शन करावं. आपण मात्र आत्मस्वरूपाला कधी विसंबू नये. नगररचना कशी असावी, घरं कशी बांधावी, भोवताली वनस्पती कुठल्या असाव्यात याचं सारं ज्ञान अनुभवानं मिळवावं, जनहितासाठी वापरावं. आपण मात्र एका ठिकाणी जास्त काळ राहू नये. राहत्या ठिकाणाचीही पुढे माया वाढू लागते. मायेच्या या सापळ्यात न अडकता मठं, मंदिरं, डोंगरातल्या गडी, एखादं सावली देणारं अश्वत्थरूप झाड अशा ठिकाणी वास्तव्य करावं. लोकशिक्षणासाठी भजन, गायन, कीर्तन करावं. नाना कळा अंगी बाणवाव्यात. मंदिरं उभारावीत. नानाविध पूजाविधी आचरावेत. देवदेवतांना आळवावं. त्यांच्या आरत्या म्हणाव्यात. भोवतालच्या लोकांना शिकवाव्यात. आपल्या ध्यानी मात्र सदैव उपासनामूर्ती, आत्मानुसंधान करणारी राममूर्ती, निरंतर तीचंच श्रवण, मनन आणि चिंतन करावं. ठरलं आता यापुढे हेच आचरण ठेवायचं. पंचवटीला रामचंद्राचा आदेश घेऊन उग्र साधना सुरू करायची. तपोबलानं मनोबल वाढवायचं, व्यायामाने शरीरबल वाढवायचं. या दोन्ही गोष्टी साधल्या तरच आपल्या ठायी या देशाची परिस्थिती बदलण्याचे
प्रयत्न करण्याचे सामर्थ्य येईल. सामर्थ्याशिवाय आता कुणालाच काही सांगायचं नाही. अधिकार प्राप्त झाल्याखेरीज उपदेश करायचा नाही. रामकृपा झाल्याशिवाय एकांतवास सोडायचा नाही. आत्मज्ञानाशिवाय चरपटपंजेरी करायची नाही. स्वतः सर्वार्थाने सर्वांगाने आदर्श झाल्याशिवाय आदर्शाच्या कल्पना कुणापुढे मांडायच्या नाहीत. स्वतः रामकृष्ण स्वरूप झाल्याशिवाय कुणा अर्जुनाला गीतेचा कर्मयोग सांगायचा नाही. आपल्या पुढील आयुष्याच्या वाटचालीचा विचार करता करता नाथांचं पैठण कधी आलं ते रामदासाला कळलंच नाही.